महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। महिला पण बऱ्यापैकी बसल्या सगळ्या, त्याचबरोबर इथे इन्व्हाइट करून आमचा सत्कार केला। त्या प्रथम मी त्यांचे सर्वांचे महिलांस टीमचे मनापासून आभार व्यक्त करते। वुमन सेफ्टीचे आपण भरपूर असं काही सोशल मीडियावर वगैरे बघतोय, पेपरमध्ये वाचतोय। आता रिसेंटली झालेली 4 वर्षाच्या मुलीची जी कंडिशन आहे ते सगळीकडे व्हायरल होत आहे। आवाज येतोय माझा? पुढे येऊ का थोडंसं? म्हणजे जाईल, ठीक आहे। यांनी सांगितलं की आमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे। आम्ही टाळ्याचे भुकेले बिलकुल नाही, आम्ही फक्त तुमची आणि तुमचीच मदत करण्यासाठी आहोत, रात्र काय की आमचं कर्तव्य म्हणून आम्ही ते करतोय की तुम्हाला सेफ कसं ठेवता येईल, तुमच्यासाठी आम्ही बेस्ट आणि अजून बेस्ट काय देऊ शकतो। त्यासाठी आपलं दामिनी पथक 24 आवर्स आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तुमच्या मदतीसाठी गल्ली बोळातून फिरत असते। नाईटला पण आपली दामिनी असते आणि डेला पण असते। त्यामुळे इथून पुढे मी तुम्हाला सांगते की बिलकुल घाबरायचं नाही, महिलांनी तर बिलकुलच घाबरायचं नाही। कुणासाठी घाबरतात, का घाबरताय हेच कळत नाही। कोणती एखादी गोष्ट जर घडली ना घरामध्ये तर तुम्हाला असं वाटतं की सांगावं की नाही सांगावं। शेजारी आपण येताना जाताना जॉबला वगैरे जात असताना ज्यावेळेस आपल्याला कोणी काही त्रास देत असतं, आपल्याला वाईट कमेंट्स पास करत असतात। त्याचबरोबर आता तर अँड्रॉइड फोनमुळे व्हॉट्सअपवर नाही त्या प्रकारचे मेसेज आपल्याला जर वारंवार आणि जर पाठवत असेल तर अशा वेळेस बिलकुल घाबरायचं नाही। आपण एक लेडीज आहोत, आपली इज्जत आहे, घरच्यांना कळालं तर काय होईल या सगळ्या गोष्टी बाजूला आल्या। कारण आता कितीही तुम्ही इज्जतीला घाबरण्याचा प्रयत्न केला तरी काही नराधम असे आहेत त्यांना काही फरक पडत नाही। तेव्हा रिसेंटली झालेल्या ज्या गोष्टी आहेत, आताच 1-2 दिवसापूर्वी घडलेली जी घटना आहे ती पूर्ण जगाला हरवून टाकणारी घटना आहे। इतक्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे आणि इतके असे क्रूर आणि इतकी मती नेलेल्या माणसं जर असतील आपल्या समाजामध्ये तर यांना धडा शिकवणं आपलं काम आहे। तेव्हा बिलकुल घाबरायचे नाही, आम्ही तुमच्या पाठीशीच आहोत। कधीही कोणत्याही वेळेस रात्री बेरात्री तुम्हाला आमची गरज पडली तर हक्काने कॉल करायचा आणि दामिनीला बोलून द्यायचं। तुम्ही ज्या मिनिटाला आम्हाला कॉल करणार त्याच्या 5 ते 7 मिनिटापर्यंत दामिनीची गाडी तुमच्यापर्यंत तुमच्या मदतीसाठी पोहोचते। त्याच्यामुळे अजिबात घाबरायचं नाही, बिनधास्त राहायचं। तुम्ही कमी प्रमाणात आहात मान्य आहे मला, पण आपण जे माउथ ऍडव्हर्टाइज म्हणतो ना ते फार महत्वाचं आहे। तुम्ही आहात 5-25 लोक 50-1 लोक असतात, परंतु तुम्ही ऍड त्यावेळेस करताल की दामिनी आमच्याकडे आली होती आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं तर ते भरपूर लोकांमध्ये पसरेल। ज्यांना दामिनीविषयी काही माहिती नाही, बऱ्यापैकी छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळजवळ 80-85% महिलांना माहिती आहे की दामिनी म्हणून आपल्यासाठी काम करते, परंतु जे काही 15% 10% लोक असतील त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचला पाहिजे। दुसरी गोष्ट की आपले जे छोटे मुलं आहेत, मुलगी असो किंवा मुलगा असो, याच्यावरती आपण काळजीपूर्वक लक्ष ठेवलं पाहिजे की कुठे जातात, काय करतात, कोण त्यांना बोलवतं, कोण वारंवार त्यांना चॉकलेट किंवा काही त्यांचे फेवरेट आयटम देण्याचा प्रयत्न करतात। मग ते शेजारी असो, घरात असो किंवा दारात असो, कुठेही असो, पण आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे। मी सांगते की मुलगी ही ना घरात सेफ आहे, ना दारात सेफ आहे, ना मंदिरात सेफ आहे, ना शाळेत सेफ आहे। तेव्हा तुम्ही आता विचार करा की वयाचं कुणालाही काही बंधन राहिलेलं नाही।
4 वर्षाचं लेकरू आणि 5 वर्षाच्या लेकराच्या चेहऱ्याकडे ज्यावेळेस बघतो ना त्यावेळेस येणारं सगळं टेन्शन त्याच वेळेस दूर होतं ना. अशा लेकरांवरती आता 4 वर्षांना त्या माणसाचा जीव का खालावला नाही, का त्याच्या मनाची घालमेल झाली नसावी याचा विचार करा. या सगळ्या गोष्टी आम्ही जरी डिपार्टमेंट मध्ये असलो तरी ह्या गोष्टीने आम्हाला सुद्धा त्रास होतो. कारण कोणालाही आम्हाला सुद्धा लेकर आहेत ना, तो विचार केल्यानंतर एवढा नराधम असावा की त्याला त्या लेकराचा चेहरा पाहून सुद्धा त्याच्यावरती कीव आली नसावी. हे काय आता घडलेले प्रकार नाही. 4-5 महिन्यापूर्वी बदलापूरला झालेला प्रकार त्या 3.5 वर्षाचंच लेकरू होतं. आता हे 4 वर्षाचे काय फरक पडतोय ना, काय फरक पडत नाही. त्याच्यासाठी आपण स्वतःच आवाज झालं पाहिजे, आपण आवाज केला पाहिजे, बोलायला शिकलं पाहिजे. लक्षात ठेवा, शांततेत बसणं आता तुमचं काम नाही. आई आहात आणि आपल्या लेकराचं संरक्षण करणं हे तुमचंच कर्तव्य आहे. आम्ही आहोत सोबत, पण 24 हवर्स आम्ही तुमच्या सोबत राहणार नाही. प्रत्येक वेळेस तुमच्या मुलावर किंवा तुमच्यावर लक्ष देणं आम्हाला शक्य नाहीये. तेव्हा स्वतःहून फाशीची राणी बनवा आणि बाहेर पडा. प्रत्येक वेळेस आपल्या लेकरांनी सांगितलं ना तर त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला शिका. सगळ्यात नाही तर जाऊ दे काय होतं तेव्हा 2 घ्यायच्या आणि 2 घ्यायच्या तयारीने घराच्या बाहेर पडायचं. घराच्या बाहेर पडून तिच्या जीवनात मी जाऊच नाही, निघू नये. मी आता सध्या मला 75 लागले तरी सुद्धा मी एकटीने रात्री येत जाते. माझ्यासोबत कुणीही नाही. मी थेट कोल्हापूर मुंबईपर्यंत प्रवास करते पण माझ्यासोबत कुणीही नसतं. मी 2 घ्यायच्या आणि 2 तयारीच्या तयारी निघत जातात आणि दुसरी गोष्ट मी स्वतः जुडो पाडणार. सच में बहुत अच्छा लगा. मतलब इंस्पिरेशन कैसे मिला 5 मिनट की स्पीच से वो आपसे सीखना चाहिए. तो आप सब लोगों को नहीं लगता हम लोगों ने इनको स्टैंडिंग ओवेशन देके दिल से सैल्यूट करना चाहिए. प्लीज मेरे लिए सब लोग एक साथ सब लोग खड़े हो जाओ, उनको सैल्यूट करें. तू कोणत्या मित्राबरोबर जातो मला त्याचा नंबर दे, कारण मला पण माझी मिसेस म्हणजे काय तू मुलाच्या मागे लागतो. म्हणलं नाही मला बघणंच पाहिजे, कारण आपण घ्यायचं ते कोणी नाही त्यांच्याकडे. कारण माझी आई, माझ्या आईला जाऊन 13 वर्ष झाले. मी तुम्हालाच आई आणि बहीण म्हणतो मी. कारण काय झालं की आई गेल्यापासून जी जिम्मेदारी माझ्यावर पडली. माझी मिसेस पण लायब्ररी असिस्टंट आहे ती नर्सिंग कॉलेजला. तिला यायचं होतं पण काही निमित्तानं ती पण नाही आली. की माझे मुलं असे आहेत की ते मला प्रत्येक वेळेस सपोर्ट करतात. आता एक मुलगा माझा मुंबईला आहे जयजयपालला, तो BHMS करतो आणि लहान माझ्यासोबतच असतो. तर एवढं सर्व कार्य ऐकून मी खूप भारून गेलो. काही जणांचं वर्णन म्हणजे माझ्याही डोळ्यामध्ये अश्रू आले होते. मला ते थांबता येत नव्हते. खरंच म्हणजे प्रोग्राम म्हणजे असा झाला की मला पण विश्वास बसत नाही की या प्रोग्रामवर मी अरेंज केलं गाण्याचा. आणि गाण्याचा आनंद घेण्यासाठी मी सगळ्या माझ्या माता बहिणी ज्या बी आहेत त्या आनंद गाण्याचा लुटाव्या. जयश्री मॅडम पण इथं आलेल्या आहेत. खरंच मॅडम त्यांचं पण मी मनापासून ते डिपार्टमेंटचे माणसं आहे की त्यांचं पण मी मनापासून स्वागत करतो. तर यानंतर मी लताताईला 2 शब्द बोलायला होतो की त्यांना ते आपलं एक मनोगत व्यक्त करावं की त्यांना काय वाटतं. सांगायला आज जो कार्यक्रम घेण्यात आला विमेन्स डेच्या वतीने, कार्यक्रम कधीपासून सुरू झाला आणि काय काय उपक्रम घेतात या कार्यक्रमात? सर ॲक्च्युली रिलायन्समध्ये महिला शॉपिंगला येतात आणि शॉपिंग म्हणजे महिला 1 रुपयाची जरी सेव्हिंग झाली तर आजही घर महिला चालवते. आणि आजही सेव्हिंगचा जर पार्ट बघितला तर महिला जितका विचार करतात पुरुष मंडळी तर करतात नाही असं नाहीये, पण घरामध्ये प्रत्येक महिला ही आज म्हणजे जॉब करणारी असो किंवा ती घरात असो पण ती आज सेव्हिंगचा विचार महिला करते. आणि त्या अनुषंगाने जेव्हा महिला इथे भाजीपाला घ्यायला येतात, किराणा सामान घ्यायला येतात तर त्यावेळेस महिलांच्या एक चेहऱ्यावरती एक आनंद निर्माण करण्यासाठी एक म्हणजे जो हा प्लॅटफॉर्म आहे, सोबत या नवीन मैत्रिणी बनवा, तुमच्या मैत्रिणीसोबत यायचं, नवीन मैत्रिणी बनवायचं आणि इथे तो त्यांचा जो टॅलेंट आहे बना अपनी पहिचान, त्या इथे त्यांच्या मनोरंजनासाठी, त्यांच्या तब्येतीसाठी, जसं की आता कॅन्सर वगैरे होतं म्हणजे विविध प्रकारचे आपण सेशन होते. जसं आज तुम्ही बघितलं असेल महिलांच्या सेफ्टीसाठी दामिनी पथकच्या आपल्या प्रमुख अतिथी कांचन मॅडम आल्या, त्यानंतर जाधव मॅडम आल्या. तर महिलांच्या सुरक्षितेसाठी पण इथं होतं. फन, गेम्स, ऍक्टिव्हिटीज, सरप्राईज हे तर होतंच, पण सोबत
त्यांच्या काय फायद्याच्या गोष्टी असू शकतात, त्यांचं तब्येतीविषयीचे सेशन आम्ही इथे घेतो. डॉक्टर येतात, कधी स्किन केअरचं, तर मागच्या वेळेस आम्ही हेल्थ रिलेटेड ठेवलं होतं की बॉडीमध्ये किती फॅट असले पाहिजे, मसल्स किती असले पाहिजे, तो घेतला होता. आज आम्ही गायनाचा कार्यक्रम घेतला, तर सतीश मस्के सर, इतर महिला आल्या, म्हणजे त्यांना इथं आनंद पण शॉपिंग सोबत, नुसतं शॉपिंगच नाही तर शॉपिंग सोबत त्यांनी इथे नेहमी यावं. प्रत्येक बुधवारी, हा डिसेंबर महिन्यापासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. तर महिला इथे येतात, दर बुधवारी त्या एन्जॉय करतात. आणि हा बुधवारी दर गारखेडामध्ये रिलायन्स स्मार्ट बाजारमध्ये दर बुधवारी 3 ते 6 मध्ये हा प्रोग्राम असतो. आणि महिलांच्या या प्रोत्साहामुळं, आनंदामुळं मला इतकं म्हणजे ती ऍक्टिव्हिटी अजून छान पद्धतीने घ्यावी आणि त्यासाठी मी प्रयत्न करते. आणि त्यामुळं एक प्लॅटफॉर्म पण त्यांना भेटलाय, ज्या महिलांना स्वतःचा जो उदरनिर्वाह, बऱ्याचशा काही बचत गटाच्या बायकांचे, लेडीजचे पण मला कॉल येतात की त्यांच्यासाठी पण आम्ही इथे, तुम्ही बघितलं असेल सुगरणचा इथे स्टॉल आहे, ज्या महिला घरगुती लोणचं बनवतात, पापड बनवतात, त्यांना देखील आम्ही वाव दिलेला आहे. तर सर्वात प्रथम तर आय फील प्राऊड, आय एम वर्किंग इन रिलायन्स स्मार्ट बाजार आणि रिलायन्स कंपनीमध्ये मी काम करते. याचं मला खूप प्राऊड फील आहे की महिलांचा विचार आमच्या या कंपनीने, या मॅनेजमेंट टीमनी केले. विकास शेंडे सर हे आमचे क्लस्टर मॅनेजर आहे, शाहरुख सर आमचे स्टोर मॅनेजर आहे, यांच्या सपोर्टमुळं मला हा कार्यक्रम महिलांसाठी अजून छान रीतीने घेता येतो, जो आज तुम्ही बघितला. आणि इथे सर्वची टीम आली आणि इथून पुढे पण हे कार्यक्रम असे असणार आहे की नुसतं शॉपिंगच नाही, शॉपिंग त्या करतात, त्या शॉपिंग त्यांचं कुठेतरी मनोरंजन व्हावं. कारण घरात महिला असते पण इथे त्या येतात, म्हणजे ते इथे इतक्या विरंगुळा करतात की सोबत या नवीन मैत्रिणी बनवा. ते इतक्या जणी मैत्रिणी झालेल्या आहेत की त्यांची स्वतःची पण ओळख इथे झाली. कोणी मेहंदी आर्टिस्ट आहे, कोणी सिंगर आहे. तर एकमेकींचे तुम्ही आता बघू शकता, ह्या यांना मी ओळखतही नव्हती. रिलायन्समध्ये शॉपिंग पण करायला आला की मॅडम ते आतुरतेने बुधवारची वाट बघतात आणि बुधवारची जेव्हा ते वाट बघतात ना, तर चेहऱ्यावरचा आनंद, म्हणजे मला माझी तब्येत ठीक असो किंवा नसो, पण त्यांच्यामुळं माझ्याही चेहऱ्यावर आनंद येतो. मलाही असं वाटतं की कधी बुधवार येईल आणि यांच्यासाठी मी काय करावं. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिलायन्स कंपनी ही खूप, म्हणजे मॅनेजमेंट टीम जी आहे आमची SBH आहे, संतोष शिंदे सर, बरीचशी आमची मॅनेजमेंट टीम यासाठी सपोर्ट करते, म्हणून हे मी कार्यक्रम इथे घेऊ शकते. आणि सर्वात महत्वाची तुम्ही इथे आलात, तुमचे सर्वांचे धन्यवाद. आणि सर्वात म्हणजे या महिला ज्या आहेत यांच्यासाठी यांनी अजून यावं आणि हा प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी आमच्या कंपनीने जो दिलेला आहे, ज्यांनी इथे शॉपिंग करावं, त्यांची सेव्हिंग करावं. कारण सेव्हिंगचा पार्ट खूप महत्त्वाचा असतो प्रत्येक महिलांसाठी. जी सेव्हिंग आमच्या इथे होते, फ्रुट्स, व्हेजिटेबल आहे, किराणा आहे, प्रत्येक गोष्टी म्हणजे बऱ्यापैकी आम्ही बघतो रेटनुसार सुद्धा. जर एखाद्या लेडीजने आम्हाला सांगितलं मॅडम हे बाहेर कॉस्टली नाही, तर हे इथं स्वस्त नाही, इथं स्वस्त भेटू शकतं का, तर तो सुद्धा प्रश्न आम्ही आमच्या टीमजवळ पोहोचवतो. म्हणजे सगळ्यांना त्याच्यापेक्षाही इथे स्वस्त मिळावं हा आमचा प्रयत्न असतो. आणि शॉपिंग सोबत त्यांनी इथे येऊन काहीतरी एक एन्जॉय करावं, मैत्रिणी आणावं, म्हणून त्याचं शॉपिंग सोबत तुमचं मनोरंजन हे आम्ही रिलायन्सने डिसेंबर महिन्यापासून चालू केलेलं आहे आणि ते आहे. आणि तो कार्यक्रम घेण्यामध्ये मलाही खूप आनंद आहे, कारण एवढा प्रतिसाद महिलांचा आहे. त्यांच्या शॉपिंग सोबत हा उल्हास बघून हा कार्यक्रम मी घेते. मॅडम, जसं 100% हे सजेशन देईन, पण मी या बाबतीत एक बोलेल. माझ्याकडे काही ज्या मॅडम येतात ना, काही नाही का टीचर आहे, काही वकील आहेत, काही डॉक्टर आहे, पण ते वेळात वेळ काढून येताना त्यांचे हसबंड त्यांच्या सोबत असतात. तर नवरात्रामध्ये असेच आमचे डेली कस्टमर आहे, त्यांनी पण हा प्रश्न केला आणि इथे ह्या प्लॅटफॉर्मवरती त्यांनी इतका छान, त्यांनी पंजाबी आहे तिथे, तर त्यांचा डान्स परफॉर्मन्स त्यांच्या लग्नामध्ये कसा करतात तो आनंद त्यांनी इथे व्यक्त केला. इतक्या आय थिंक त्यांच्या लग्नाला झाले असेल 30 वर्ष 32 वर्ष मे बी सो, बट तो आनंद सुद्धा याच प्लॅटफॉर्मवरती झाला. जो तुमचा प्रश्नाचं उत्तर आहे तर 100% त्याचंच मिळेल तुम्हाला. कारण जेव्हा कधी कधी नाही का लेडीजला सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी येतात, तर त्या सुद्धा त्या लेडीज सोबत इथे येऊन नाही का गाणं म्हणतात. तुम्ही आज तो अनुभव वेळात वेळ काढून तुम्ही तो अनुभव पण आज बघितला. माझं मनीषा सचिन खोत आहे आणि मी 2012 पासून रिलायन्समध्ये काम करते आणि आता कस्टमर सर्व्हिस मॅनेजर म्हणून पण आहे आणि स्टोअरमध्ये डिपार्टमेंट मॅनेजर म्हणून पण काम करते. आणि सर्वात महत्त्वाचं, आता सोबत या नवीन मैत्रिणी बनवा. प्रत्येक बुधवारी हा इव्हेंट असतो बुधवारी, तर महिलांसाठी हे मी मॅनेजमेंटच्या सपोर्टमुळे हा कार्यक्रम घेते आणि याच्याही पेक्षा खूप धन्यवाद. मी रिलायन्सचे धन्यवाद करतो, कारण दामिनी पथक जे असतं न थकणारा व्यक्ती म्हणजे काय असं, दामिनी पथक जे आले होते, लताताई, कांचन मिर्झा मॅडम आणि अयोध्या 2 या काही कारणास्तव बाहेरगावी गेल्यामुळे ते आले नाही.
बाकीची त्यांची पूर्ण टीम येऊन गेली आणि कार्यक्रम खरंच खूप छान झाला. आणि इथं प्रत्येकाला टॉप 31 कराओकेचे ऑर्गनायझर जे होते ज्यानं ऑर्गनाईज केलं होतं प्रभाकर भाऊ, ते थोडे कारणनिमित्त बाहेर निघून गेले, पण असे कार्यक्रम नेहमीच होत राहावं. आणि त्यांना अटॅचमेंट, संस्था म्हणलं की संस्था एक सेवा असते आणि महिलाला कसं सुरक्षा द्यावं याच्यामधून मी दामिनी पथकनं भरपूर काही आपल्याला गोष्टी शिकवल्या. कारण मुलाला कसं हे करायचं आणि मुलीला कसं करायचं प्रत्येक गोष्टीची माहिती त्यांना दिली आवर्जून. आणि इथं बुधवार म्हणलं की एक महिलांचा स्पेशल कार्यक्रम असतो. जसं प्रश्न केला की आमचा महिलांचा झाल्यानंतर तसा युवकांचा का नाही, तो प्रश्न आम्ही नक्कीच साकारमत करू. आणि हा कार्यक्रम नेहमी दर 15 दिवसाला हा इव्हेंट आणि प्लॅटफॉर्म आम्ही तयार करून देणार आहे. इथून बॉलिवूड हॉलिवूडमध्ये मी पाठवण्याचा मी हे हमी देतो, त्यांना प्रयत्न करतो. इथली एक महिला गेलीच पाहिजे माझ्या एक थ्रो की मी असं सक्षम ठेवणार आहे. एवढं मी रिलायन्सला कमेंट करतो आणि मनीषा मॅडमला, जे आमचे PI सिस्टर थांबले, मला खरंच त्यांचा वेळ म्हणजे फार मूल्यवान वेळ आहे. आणि रिलायन्समध्ये मी 4.5 वर्ष जॉब इथं केलेला आहे. मी इथला टॉपवरचं सेल्समन जॉब सोडायपर्यंत मी अवॉर्ड घेतलेले त्या रिलायन्समध्ये. आजही माझं नाव क्लस्टर मॅनेजर, मोठे मोठे मॅनेजर आहेत आज बी. पण खरंच रिलायन्सचं माझं जे नातं जुळलेलं आहे हे नातं माझं आयुष्यभर राहणार आहे. कारण मी आजही ते मला क्लस्टर मॅनेजर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि मी त्यांचं मी थँक्स म्हणतो की माझं रिलायन्समुळं खूप नाव झालं होतं त्याच पिरियडमध्ये. आणि आता बी माझी संस्था जी आहे त्या संस्थेचे प्रोग्राम माझे जागोजागी चालू आहेत. पण मनीषा मॅडमनं प्रस्ताव टाकला की तुमची संस्था इथं आणा आणि कार्यक्रम ऑर्गनाईज करा, कारण तुमचं तेवढं आहे, गट्स आहे. तर त्या प्लॅटफॉर्ममधून बी इथून काहीतरी व्यक्ती तिथं जातील म्हणजे 100%. आणि माझा एक छोटासा क्लास आहे जे त्याचे ओनर जे बघतात प्रभाकर वाहू, ते इथं नसल्यामुळे. आणि हरिप्रिया जे इतक्या मोठ्या रिलायन्स मॉलमध्ये आम्हाला जागा उपलब्ध करून दिली, जल्लोष विजयाचा. आणि जल्लोष विजयाच्या निमित्तानं आमचे जे मस्के सर, वोळ सर यांचा जो कराओके आहे सातारा परिसरामध्ये टॉप 31 यांनी पूर्ण आयोजित केलेला आहे. मी जास्त वेळ न घेता फक्त छोटं सांगू शकतो. मी पोलीस डिपार्टमेंटला होतो, लिपिक या पदावरती. मी 2023ला सेवानिवृत्त झालो. सेवानिवृत्तीनंतर आपली प्रकृती कशी असावा, आपण कसं मेंटेन करावा हे मी विचार करत होतो. जेव्हा मला मार्केटला नवीन लॉन्च झालं, ज्या गीतकारांनी गाणे गायलेलं फक्त आपल्याला म्हणायचं आहे, ते ओरिजिनल ज्यांनी जे त्याचं फाउंडेशन तयार केलं होतं त्याला आपण फक्त पुढे नेतो. की मी जेव्हा मार्केटला आल्याच्यानंतर मी जेव्हा गाणं म्हणायला सुरुवात केली, पहिल्यांदा म्हणलो बंद म्हणतो, तर पहिले मी जेव्हा कराओके गाणं म्हणायचं होतं स्टार्टिंगला, थोडंसं मला जे आहे ना असं म्हणजे आपल्या प्रकृती करता एक असं मला एक श्वास लागायचा. परंतु आणि एक असतं माणसाचं, तुमचं आयुष्य किती असतं काय वाटतं, जास्त काय आपण विद्वान नाही आहे, परंतु तुमचं हार्ट पंपिंग किती काम करतं, तुमचं आरोग्य त्याच्यावरती डिपेंडिंग असतं. ज्यावेळेस मी कराओके मी रोज दिवसातून 4 ते 5 गाणे म्हणतो, मी घरी पण म्हणतो, इथे पण म्हणतो. एक फक्त विरंगुळा म्हणून आणि एक आपलं प्रकृती मेंटेन राहावं म्हणून हे पण त्याच्याकरता आपण हे गाणे म्हणतो. बस एवढं बोलतो. थँक्यू. आणि मला म्हणजे इथं येण्याचा आनंद एवढाच आहे की इथं ऑफर्सही भरपूर असतात, कार्यक्रम मनोरंजन खूप असतात आणि याच्यामध्ये मला इंटरेस्ट पण खूप आहे. त्यामुळे